काय बघितलं आपण, दोन पार्टिकल, एक पार्टिकल सेंटरला आणि दुसरा पार्टिकल सरकम्फरन्स, नंतर दोनचे दोन्ही सरकम्फरन्स, नंतर काय भेटलं रेक्टेंगलच्या चारी कॉर्नर, नंतर काय भेटलं हेक्सागॉनच्या चारी कॉर्नर. तसंच काय म्हणू शकतं, ट्रायंगलच्या चार कॉर्नर, तीन कॉर्नर मध्ये, जसं की आय एम असं बनेल. तर हे कसं फिरणार आहे, असं या पद्धतीने तो गोल. तर किती ओमेगा असेल, किती मी असेल हे काढायचंय. चला काय करणार, किती येणार आहे, √3 टाइम्स ऑफ कॅपिटल GM स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, जर साईड ए घेतलेला असेल तर. आणि इथं काय येणार आहे, एम स्क्वेअर अपॉन आर बनणार, एम स्क्वेअर अपॉन आर बनणार आहे. आर ची जी व्हॅल्यू, या आर ची सेंटर असेल ना, आर ची व्हॅल्यू किती देणार आहे, आज ए बाय √3. आयदर इकडे टाका किंवा तिकडे टाका. मी म्हटलं ए ची व्हॅल्यू टाकू, ए ची व्हॅल्यू काय आर √3 आर बनणार आहे. मग मी काय म्हटलं, √3 आहे, कॅपिटल GM स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर ची व्हॅल्यू काय टाकणार, √3 आर टाकणार आहे, आणि त्याचा काय करायचं, ब्रॅकेट स्क्वेअर करायचा, आणि इथं काय भेटलं माझा एम स्क्वेअर अपॉन आर. चला काय काय उडेल, काय उडेल, इकडचा एम उडला, इकडचा एम उडला, इकडचा एक आर उडला, इकडचा एक आर उडला, आणि 3 चा स्क्वेअर झाला 3 झाला, मग आर √3, आणि इकडं अजून काय उरला √3, म्हणजे काय उरलं तुमचा GM अपॉन काय √3 आर उरलेला आहे, इज इक्वल टू काय V स्क्वेअर. V विचारला असतं तर काय लिहिलं असतं, अंडर रूट मध्ये लिहिलं असतं, बरोबर की नाही. सिमिलरली काय विचारलं असतं तुम्हाला, ओमेगा स्क्वेअर, तर तुम्ही काय लिहिलं असतं √3 आणि PY किंवा GM स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, इज इक्वल काय लिहिणार तुम्ही, एम ओमेगा स्क्वेअर आर लिहिणार ना. म्हणजे काय लिहिलं तुमचं एम गेट कॅन्सल, ए ची व्हॅल्यू काय लिहिणार तुम्ही √3 आर, त्याचा स्क्वेअर करायचा, म्हणजे काय झालं √3 कॅपिटल GM ए स्क्वेअर, याला ए स्क्वेअर करून, ए स्क्वेअर केला तर काय जाईल 3r स्क्वेअर, बरोबर नाही. मग 3r स्क्वेअर इज काय ओमेगा स्क्वेअर आर, बरोबर की नाही. मग आर √3 इकडचा √3 राहिला, आर इकडं आला, म्हणजेच काय झालं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल काय, ओमेगा स्क्वेअर इज काय कॅपिटल GM आहे, कॅपिटल GM आहे, आर इकडं मल्टिप्लाय आला, म्हणजे त्याला हा इकडे किती राहिला √3 राहिला, √3, आणि इकडचं काय झाला आर चा क्यूब झाला, आणि ओमेगा विचारलं पुढचं टाकू शकतो. सिमिलरली तुम्ही इथून काय टाकू शकता, आर ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ ए बाय √3 टाकू शकतो. लॉजिक क्लिअर आहे. बा नेक्स्ट काय म्हणतोय, जसं बोल व्यवस्थित समज, न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन इन टर्म्स ऑफ डेन्सिटी, इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन बघायचं, पण कशाच्या टर्म्स मध्ये बघायचं आपल्याला, डेन्सिटीच्या, डेन्सिटीच्या. आपल्याला माहिती आहे एफचा फॉर्म्युला काय, कॅपिटल G m1 m2 अपॉन r स्क्वेअर, हे मासच्या टर्म्स मध्ये दिलेलं आहे. आता आपल्याला कशा टर्म्स मध्ये बघायचं आहे, डेन्सिटीच्या टर्म्स मध्ये. डेन्सिटी काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम, मास इंटू काय डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. कोणता शेप आहे, चौकोन. कसा आहे, कसा असतो, कसा असतो, चौकोन असतो. कसा असतो, चौकोन असतो. म्हणजे तुमचं लेवल ऑफ थिंकिंग ना एवढे नेक्स्ट लेवलचे येणार आहे. अरे सर्क्युलर आहे ना, स्पेरिकल येणार आहे, अर्थ वगैरे कोणत्या शेपचे, तुमचे चौकोन शेपचे काय खटाबा भरला तुमच्या डोक्यात, 4/3 पायात की बसतं असं. केस 1 घेतो, केस 1 मध्ये काय करलं मी, हा मी घेतला M1, हा घेतला मी M2, आणि दोघांना सेपरेट केलं मी R इतक्या डिस्टन्सने. ठीक आहे. हा कोणासाठी घेतला मी, पॉइंट मासेसाठी, पॉइंट मासेसाठी. पॉइंट मासेसाठी म्हटलं तर आपल्यासाठी फॉर्म्युला आहे कॅपिटल G इज इक्वल टू काय, सॉरी F इज इक्वल काय कॅपिटल G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. मग तुम्ही म्हणू शकता F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय R स्क्वेअर. केस सेकंड मध्ये काय करतो, केस सेकंड मध्ये काय करतोय, केस सेकंड मध्ये मी म्हणतोय एक लार्ज पार्टिकल आणि एक स्मॉल पार्टिकल, लार्ज अँड पॉइंट. हा लार्ज आहे, ज्याचा रेडियस मी म्हटलं कॅपिटल R आहे, आणि ज्याचा मास आहे कॅपिटल M आहे, किंवा M1 म्हणा आपण, M1 M2 लिहितोय सगळ्याच्यात M1 M2 लिहू. हा M1 आहे,
एक छोटासा पार्टिकल घेतला ज्याचा मास किती आहे m2 यांच्यामध्ये मला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढून द्यायचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा F इक्वल टू कॅपिटल G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. आता r स्क्वेअर काय येणार इथून इथपर्यंत अंतर आहे काय म्हटलं मी कॅपिटल R स्क्वेअर. चला याचा मास काढूया. याचा जर मास काढायचा m1 काय रो 4/3 पाय r क्यूब. मग m1 ची काय टाकू शकता तुम्ही कॅपिटल G m1 ची काय टाकू शकता तुम्ही आता रो 4/3 पाय r क्यूब इंटू काय m2 डिवाइड बाय काय r स्क्वेअर. मग इथला हार r स्क्वेअर गेट कॅन्सल. मग तुम्ही म्हणू शकता बाकी सगळे कॉन्स्टंट आहे तर तुम्ही म्हटलं f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द r. f इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द r स्क्वेअर आहे. f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द r हे कळलं पाहिजे ना आपल्याला की नेमके कधी आणि कोणता आहे. केस सेकंड कळाला. केस 3 मध्ये काय होतं काय केस 3 मध्ये बोथ आर सेम size and touch to with the same material. सेम मटेरियलचा अर्थ काय होईल रे सेम मटेरियल म्हणजे सेम मटेरियल ना सर सोपी गोष्ट का सेम मटेरियलचा अर्थ काय यायचा सेम मटेरियल म्हटलं तर सेम मास म्हणजे कसं माहिती का तुझी बॉडी आणि याची बॉडी एकच मास का डिफरंट मास आहे डिफरंट मास आहे. याचं वजन 10 किलो तुझं वजन 20 किलो आहे तरी पण तू काय म्हणजे दोन्ही सेम मटेरियल आहे तर मास कसे त्यांचे सेम. काय असतं सेम तुला सांगायचं असं तुला अच्छा तुला पण सांगायचं कोणाला तुला सांगायचं सेम मटेरियलचा अर्थ काय घ्यायचा सेम मटेरियलच घ्यायचा असतो दुसरं काय घ्यायचं दुसरं कशाला घ्यायचं. रेडियस सेम असतं एकदम बरोबर ओळखलंस तू एकदम नेक्स्ट लेवलचं आहे. अरे हो मेंदू खराब सेम साईज म्हणून मी आर घेतलं म्हणून आर सेम असतो. जास्त बोलायचं नसतं मुलांचं मन दुखतं. F इज काय कॅपिटल G m1 m2 अपॉन r स्क्वेअर बरोबर की नाही r स्क्वेअर. r ची व्हॅल्यू किती होणार आता तुमचं इथं 2r होईल बरोबर की नाही. इथं r ची व्हॅल्यू किती होणार आहे 2r आणि m1 ची व्हॅल्यू काय टाकणार तुम्ही रो 4/3 पाय r क्यूब टाकणार आणि m2 ची पण व्हॅल्यू काय घेणार सेम मटेरियल म्हणलं म्हणजे तेच घेणार तुम्ही. मग तुम्ही इथं म्हटलं कॅपिटल G तुम्ही काय म्हटलं मग F m1 ची व्हॅल्यू काय टाकणार रो 4/3 पाय r क्यूब. m1 आणि m2 ची व्हॅल्यू सेमच राहणार आहे आणि स्मॉल r ची व्हॅल्यू काय टाकणार तुम्ही 2r आणि r स्क्वेअर केला म्हणजेच काय झालं 4r स्क्वेअर. चला मग F इज इक्वल टू काय कॅपिटल G जसा तसा m1 ची व्हॅल्यू